नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ऑन टॉप यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण शिकणार आहोत कीवर्ड्स. पायथनमधील कीवर्ड्स आपण बेसिकपासून शिकणार आहोत. कीवर्ड्स म्हणजे काय, सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर करणार आहे मी. तर मित्रांनो, जर तुमच्यातलं कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला चालू करूया कीवर्ड्स. तर मित्रांनो, कीवर्ड्स पायथनमधील कीवर्ड्स आज आपण शिकणार आहोत. तर कीवर्ड्स इथे दिलेले 4 पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट, स्पेशल वर्ड विच आर रिझर्व्ड अँड इट हॅव स्पेशल मिनिंग. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, की हे कीवर्ड्स म्हणजे स्पेशल वर्ड्स असतात, विशिष्ट असे शब्द असतात जे स्थायिक असतात आणि त्यांना आपण चेंज करू शकत नाही आणि त्यांना काहीतरी विशिष्ट असा अर्थ असतो मित्रांनो. त्याला म्हणतात कीवर्ड्स. असे पायथनमध्ये कीवर्ड्स आहेत मित्रांनो, की ज्यांना विशिष्ट असे शब्द आहेत आणि विशिष्ट असा त्यांना अर्थ असतो. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, पायथन कीवर्ड्स आर केस सेन्सिटिव्ह. मित्रांनो, पायथनचे जे कीवर्ड्स आहेत ते केस सेन्सिटिव्ह आहेत. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय मित्रांनो, की जर समजा तुम्ही एखादं कीवर्ड समजा लिहिलं, सपोज ट्रू हे कीवर्ड आहे आणि तुम्ही जर याला कॉल करताना मित्रांनो TRUE ट्रू कॅपिटलचं स्मॉल जर लेटर केलं तर याला म्हणतात केस सेन्सिटिव्ह. इथं आपल्याला एरर दाखवणार आहे मित्रांनो. आणि केस सेन्सिटिव्ह म्हणजे दुसरं एक अजून आहे, ते म्हणजे असं मित्रांनो, की ज्यावेळेस आपण ट्रू लिहितो TRUE त्यावेळेस त्याचा कलर चेंज होणार आहे. आणि जर आपण TRUE कॅपिटलचं स्मॉल केलं, स्मॉल टी जर लिहिला तर याचा कलर चेंज होणार नाही आहे मित्रांनो. म्हणून पायथन जे आहे ती केस सेन्सिटिव्ह आहे, पायथनचे कीवर्ड्स. तिसरा पॉईंट आहे मित्रांनो, इन पायथन टोटल 35 कीवर्ड्स आर प्रेझेंट. तर मित्रांनो, पायथनमध्ये टोटल 35 कीवर्ड आहेत. हे 35 कीवर्ड कोणकोणते आहेत हे मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे. हे जे 35 कीवर्ड आहेत हे कसे बघायचे, यासाठी काय सिंटॅक्स आहे, कोणती कमांड आहे, हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर आपला चौथा पॉईंट आहे मित्रांनो, वी कॅन नॉट असाइन एनी व्हॅल्यू टू कीवर्ड. मित्रांनो, जसं आपण एखादं व्हेरिएबल घेतो A=10, त्याचप्रमाणे आपण कोणतीही व्हॅल्यू म्हणजे 10 आपण कीवर्डला हे करत नाही. मित्रांनो, कीवर्ड म्हणजे काही पायथनमध्ये जे 35 कीवर्ड आहे त्यापैकी एक कीवर्ड ट्रू आहे, एक कीवर्ड फॉल्स आहे, त्याप्रमाणे एल्स आहे. तर ह्या कीवर्डला आपण else=10, false=30, true suppose name, any name. We cannot assign any name, any value to a keyword. मित्रांनो, आपण एकदा प्रॅक्टिकली बघू. आता प्रॅक्टिकल करून बघू आपण केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, 35 कीवर्ड कोणकोणते आहेत आणि त्यानंतर व्हॅल्यू असाइन आपण करू शकत नाही, हे भी आपण आता प्रॅक्टिकली बघू. त्याच्यानंतर आपण बघू कमांड्स वगैरे. आधी आपण प्रॅक्टिकली बघून घेऊ. तर मित्रांनो, त्याला प्रॅक्टिकली आपण करून पाहूया. माझ्याकडे एक सॉफ्टवेअर आहे मित्रांनो, आयडियली नावाचं. मित्रांनो, हे सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं हे याचाही एक सेपरेट व्हिडिओ आहे, जे व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला दिसणार नाही त्यासाठी थोडं मोठं करून घेऊया. आणि आता या ठिकाणी मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं होतं, आपल्याला सर्वात पहिले आपल्याला काय बघायचं आहे, की आपल्या सॉफ्टवेअर म्हणजे जे काय आपलं पायथन आहे, याच्या पायथनमध्ये किती कीवर्ड्स आहेत, टोटल 35 कीवर्ड्स, बरोबर. 35 कीवर्ड्स कसे बघायचे मित्रांनो, यासाठी एक कमांड आहे, मी तुम्हाला सांगतो, जी की आपण तिथेही नोट केलेली आहे. हेल्प लिहायचं आहे मित्रांनो, कर्ली ब्रेसेसमध्ये तुम्हाला डबल कोट्समध्ये लिहायचं आहे मित्रांनो कीवर्ड्स. कीवर्ड्स लिहून ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही एंटर करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ग्रुप फॉर्मॅटमध्ये मित्रांनो सर्व कीवर्ड्स जे आहेत ते तुम्हाला दिसणार आहेत. या ठिकाणी दिलेले मित्रांनो फॉल्स, क्लास, फ्रॉम, ऑर, नन, त्यानंतर कंटिन्यू, ग्लोबल, पास, ट्रू, डेफ, इफ, रेस, अँड, डेल, इम्पोर्ट, रिटर्न, असे जे काय आहेत 35 कीवर्ड्स आहेत मित्रांनो, टोटल 35 कीवर्ड्स. त्यानंतर मित्रांनो ह्या 35 कीवर्ड्स यानंतर मी तुम्हाला यामध्ये स्पेशल कीवर्ड्स कोणते आहे ते देखील पुढे सांगणार आहे. आपण एक पॉईंट बघितला होता, जो सेकंड नंबरचा पॉईंट होता, पायथन कीवर्ड्स आर केस सेन्सिटिव्ह. मित्रांनो, पायथन कीवर्ड्स आर केस सेन्सिटिव्ह का मित्रांनो, बिकॉज कारण काय त्याचं तर मी तुम्हाला दाखवतो. आता मी सपोज इथे आधी दाखवतो तुम्हाला, इथे फॉल्स आहे, ठीक आहे. फॉल्सचा एफ जो आहे तो कॅपिटल आहे. आता मी इथे काय केलं, FALSE फॉल्स लिहिलं. याच्यामध्ये काय चेंजेस दिसतो का मित्रांनो, तुम्हाला काहीच दिसत नाहीये. पण आता मी FALSE फॉल्स लिहिलं, याचा कलर चेंज झाला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. मी एंटर केलं, फॉल्स झालं. आता मी स्मॉल याच्यामध्ये लिहितो फॉल्स, काय झालं मित्रांनो, काहीच नाही झालं. पण आता जर मी FALSE फॉल्स केलं मित्रांनो तर
याचा कलर चेंज झाला म्हणजे केस सेन्सिटिव्ह आहे. एकदा जर सपोज मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण चौथा पॉईंट बघितला होता, वी कॅन नॉट असाइन एनी व्हॅल्यू टू द कीवर्ड. आपण कीवर्डला कोणती व्हॅल्यू असाइन करू शकत नाही. मतलब फॉल्स इक्वल, जसं की आपण एक मिनिट सगळ्यात पहिले आपण लिहिलं ए इज इक्वल्स टू 10, एंटर केलं. आपण ए ला कॉल केलं 10 आलं बरोबर. बी इज इक्वल्स टू 1 2 3 केलं. त्यानंतर आपण बी ला कॉल केलं 1 2 3 आलं. असंच जर आपण फॉल्सला जर आपण एखादी व्हॅल्यू असाइन केली सपोज, तर मित्रांनो इथे आपल्याला सिंटॅक्स एरर आलेला आहे, कॅन नॉट असाइन टू फॉल्स. म्हणजे आपला जो चौथा पॉईंट होता, वी कॅन नॉट असाइन एनी व्हॅल्यू टू कीवर्ड, हा इथे प्रूफ झालेला आहे. आपल्याला विचारलेलं आहे हाऊ टू गेट ऑल कीवर्ड्स इन ग्रुप फॉर्मॅट. आता हेच आपण आता जस्ट मित्रांनो बघितलेलं आहे की ऑल कीवर्ड्स ग्रुप फॉर्मॅटमध्ये आपण कसे बघायचे. तर यासाठी मित्रांनो एक जी कमांड आहे मी तुम्हाला ऑलरेडी तिथे सांगितलेली आहे, तीच कमांड इथे मी दिलेली आहे. ही कमांड तुम्ही एकदा नोट डाऊन करून ठेवू शकता. त्यानंतर हाऊ टू गेट ऑल कीवर्ड्स इन लिस्ट फॉर्मॅट. आता मित्रांनो आपण ऑल कीवर्ड्स इन ग्रुप फॉर्मॅट बघितले. आता आपल्याला बघायचं आहे ऑल कीवर्ड्स इन लिस्ट फॉर्मॅट. लिस्ट फॉर्मॅट म्हणजे कसं मित्रांनो की एकदम लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये असतात कीवर्ड, जसं की कीवर्ड आहे ट्रू, कॉमा, फॉल्स, असे लिस्ट फॉर्मॅटमध्ये. आणि ग्रुप फॉर्मॅटमध्ये आपण बघितलंच मित्रांनो कसे असतं ग्रुप फॉर्मॅटमध्ये. इथं असते ट्रू, त्याच्या खाली असते फॉल्स, त्याच्या खाली एल्स, इकडे असते इफ. या टाईपमध्ये कीवर्ड्स असतात मित्रांनो. याला ग्रुप फॉर्मॅटमध्ये म्हणतात आणि याला म्हणतात लिस्ट फॉर्मॅटमध्ये. तर मित्रांनो हे देखील आपण प्रॅक्टिकली एकदा बघून घेऊ की मित्रांनो आपण बघितले की आपले जे कीवर्ड्स आहेत ते ग्रुप फॉर्मॅटमध्ये आपण कसे हेल्प कीवर्डचा यूज करून घेतले. यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत की आपण जे काही कीवर्ड्स आहेत त्यांना आपण लिस्ट फॉर्मॅटमध्ये कसं घेऊ शकतो. तर यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, यासाठी 2 स्टेप आहेत. स्टेप 1 मध्ये आपल्याला इम्पोर्ट कीवर्ड करून एंटर करायचं आहे मित्रांनो. आणि सेकंड लाईन मध्ये आपल्याला लिहायचं आहे कीवर्ड डॉट KW लिस्ट. तर यामध्ये मित्रांनो कीवर्ड डॉट KW लिस्ट लिहिल्याच्या नंतर हा जो कीवर्ड आहे आपण कीवर्ड प्रिंट करतोय आणि कीवर्ड लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये आपण प्रिंट करतोय. आपण ज्यावेळेस एंटर करणार आहे मित्रांनो त्यावेळेस आपल्याला जेवढे काही 35 कीवर्ड्स आहेत हे सगळे आपल्याला लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी मिळलेले आहेत. यानंतर मित्रांनो पुढचा पॉईंट आहे स्पेशल कीवर्ड्स. आता मित्रांनो हे स्पेशल कीवर्ड्स काय आहे तर बघू आपण. देअर आर 3 स्पेशल कीवर्ड्स इन पायथॉन. पायथॉनमध्ये 3 जे आहेत 3 स्पेशल कीवर्ड्स आहेत. तर ते कोणकोणते आहेत या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो. ट्रू, फॉल्स, नन. ट्रू, फॉल्स, नन हे पायथॉनमधील 3 जे आहेत ते स्पेशल कीवर्ड्स आहेत. तर मित्रांनो बिकॉज द फर्स्ट लेटर ऑफ कीवर्ड्स इज कॅपिटल. का मित्रांनो, कारण बाकीचे जे काही कीवर्ड्स आहेत त्यांचं जे पहिलं लेटर आहे स्मॉल असते आणि हे 3च कीवर्ड असे आहेत ज्यांचं फर्स्ट लेटर हे कॅपिटल असते. वी कॅन कॉल इट ॲज अ स्पेशल कीवर्ड्स. यालाच आपण स्पेशल कीवर्ड्स असे म्हणतो. चला मित्रांनो हेही आपण प्रॅक्टिकली बघू. मित्रांनो प्रॅक्टिकली करून बघूया स्पेशल कीवर्ड्स म्हणजे नेमकं काय मित्रांनो. चला स्पेशल कीवर्ड्स तुम्हाला सांगितलं मी की 3 कीवर्ड्स आहेत, कोणकोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. तर मित्रांनो चला एकदा परत आपण कमेंट टाकून बघू. ग्रुप फॉर्मॅटमध्ये आपल्याला कीवर्ड्स पाहिजे 35 कीवर्ड्स. त्यासाठी आपली कमांड काय होती मित्रांनो, हेल्प इन ब्रॅकेट डबल कोट्समध्ये कीवर्ड्स डबल कोट्स ब्रॅकेट कंप्लीट एंटर. मित्रांनो हे सगळे कीवर्ड्स आपल्याला मिळालेले आहेत, बघू शकता तुम्ही. फॉल्स, हे सगळे जे काही कीवर्ड्स असतील मित्रांनो यामध्ये तुम्ही नोटीस केलंय का जे प्रत्येक कीवर्डचा जो फर्स्ट लेटर आहे मित्रांनो तो सगळा जो आहे तो स्मॉल लेटरमध्ये आहे. फक्त 3 कीवर्ड आहेत मित्रांनो यामध्ये ज्यांचा फर्स्ट लेटर जो आहे तो कॅपिटल लेटरमध्ये आहे. जसं मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता फॉल्स झालं, त्यानंतर ट्रू झालं. मित्रांनो हे पहा इथंच येते कीवर्ड्स फॉल्स, नन आणि ट्रू. हे जे 3 कीवर्ड्स आहेत ना मित्रांनो फॉल्स, नन आणि ट्रू हे 3 स्पेशल कीवर्ड्स आहेत. हे 3 स्पेशल कीवर्ड सोडून बाकीचे जेवढे काही कीवर्ड्स आहेत या सगळ्या कीवर्डचं जो पहिलं लेटर आहे ते स्मॉल लेटर आहे. यामुळे या 3 कीवर्ड्सला म्हणतात स्पेशल कीवर्ड्स. हाऊ टू चेक गिवन कीवर्ड इज व्हॅलिड ऑर नॉट. मित्रांनो एक कीवर्ड आपल्याला व्हॅलिड आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण कसं चेक करायचं त्यासाठी इथं आपल्याला स्टेप दिलेले आहेत. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, इम्पोर्ट कीवर्ड करायचं आहे आणि त्यानंतर स्टेप 2 दिलेली आपल्याला कीवर्ड डॉट इज कीवर्ड लिहायचं आहे मित्रांनो. कीवर्ड म्हणजे इथं कीवर्ड नाही लिहायचं मित्रांनो, आपल्याला फक्त कीवर्ड हे एक
जो वर्ड दिलेला कीवर्ड हा लिहायचा आहे आपल्याला. त्यानंतर डॉट इज कीवर्ड लिहून इन ब्रॅकेटमध्ये जो काही कीवर्ड आपण इथं लिहिणार आहोत तो कीवर्ड आपण चेक करणार आहोत की तो कीवर्ड आहे का नाही. सपोज इथं आपण लिहिलं ट्रू, तर ट्रू हा कीवर्ड आहे का नाही. जर ट्रू कीवर्ड असेल तर तो आपल्याला आउटपुट देणार आहे ट्रू. आता हे जे ट्रू आहे हे ट्रू म्हणून ट्रू नाही आहे मित्रांनो. या ठिकाणी जर आपण कीवर्ड दिलं एल्स, एल्स हे कीवर्ड आहे का नाही हे चेक करायचं आहे आपल्याला, तरी आपल्याला आउटपुट ट्रू भेटणार आहे. जर या ठिकाणी एल्स या ठिकाणी आपण कीवर्ड एखादं लिहिलं, समजा आपण लिहिलं एखाद्याचं नाम, समजा नेम लिहिलं एखाद्याचं, तर ते कीवर्ड आहे का नाही, ते कीवर्ड नाही आहे. मग हे काय करणार आहे आपल्याला फॉल्स आउटपुट देणार आहे. चला मित्रांनो हे आपण प्रॅक्टिकल एकदा करून बघू. यानंतर मित्रांनो आपल्याला चेक करायचं आहे की एखादं जे कीवर्ड आहे ते व्हॅलिड आहे का नाही. त्यासाठी सर्वात पहिले आपण हेल्प कीवर्डचा यूज करून सर्व कीवर्ड जे आहे ते बघून घेऊ. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्व कीवर्ड मिळालेले आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, कीवर्ड चेक करायचं आहे ते व्हॅलिड आहे का नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, त्यासाठी स्टेप 1 जसं की आपण मागे पण बघितली, स्टेप 1 कोणती होती, इम्पोर्ट कीवर्ड करून एंटर करायचं मित्रांनो. त्यानंतर स्टेप 2 काय होते आपली, कीवर्ड डॉट इज कीवर्ड इन ब्रॅकेटमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं मित्रांनो त्याच पद्धतीने इथं आपल्याला कीवर्ड लिहायचं आहे, जे कीवर्ड आपल्याला चेक करायचं आहे. आता या ठिकाणी आपण कोणतेही एक कीवर्ड घेऊ, जसं की आपण ॲज घेतलं मित्रांनो, ॲज. मित्रांनो आता एक कीवर्ड आहे का नाही आपल्याला चेक करायचं आहे ते सांगाल आपल्याला. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ट्रू आलेला आहे, म्हणजे हे जे आहे हे कीवर्ड आहे. आपण एक अजून कीवर्ड चेक करून बघू. आता आपल्याला मित्रांनो नेक्स्ट टाइम आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस आपल्याला परत इम्पोर्ट कीवर्ड करण्याची गरज नाही आहे मित्रांनो. एकदा आपण ऑलरेडी केलेलं आहे. आपण डायरेक्टली स्टेप लिहू शकतो, कीवर्ड डॉट इज कीवर्ड कर्ली ब्रेसच्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहायचं आहे कोणतंही एक कीवर्ड. जसं मित्रांनो आता इथं फॉर आहे, फॉरच्या ऐवजी आपण एफच्या ऐवजी एन लिहू, सपोज नॉर लिहू आपण. हे कीवर्ड नाही आहे मित्रांनो, मग फॉल्स यायला पाहिजे ना, फॉल्स. त्यानंतर मित्रांनो अजून एक करून बघू आपण, कीवर्ड डॉट इज कीवर्ड. समजा आपण घेऊ आता एखादं कीवर्ड इथलं इम्पोर्ट ट्रू, म्हणजे हे कीवर्ड आहे. या ठिकाणी आपण काय चेक केलं मित्रांनो की आपलं जे काही कीवर्ड आहे ते कीवर्ड आहे का नाही, ते व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे, या ठिकाणी आपण चेक केलं. व्हॅलिड असेल तर आपल्याला ट्रू फॉर्मॅटमध्ये जे आहे आउटपुट मिळणार आहे, आणि इनव्हॅलिड असेल तर आपल्याला फॉल्स फॉर्मॅटमध्ये जे आहे आउटपुट मिळणार आहे. मित्रांनो दरवेळेस प्रमाणे शिकवल्याच्या नंतर मी इंटरव्ह्यू क्वेश्चन्स देतो, तसेच आताही मी इंटरव्ह्यू क्वेश्चन्स दिलेले आहेत. या क्वेश्चन्सला तुम्हाला घरी सोडवायचं आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ कीवर्ड, कीवर्ड म्हणजे काय, हाऊ मेनी कीवर्ड्स आर प्रेझेंट इन पायथन. त्यानंतर व्हॉट आर द स्पेशल कीवर्ड्स अँड हाऊ मेनी स्पेशल कीवर्ड्स आर प्रेझेंट अँड व्हाय. मित्रांनो स्पेशल कीवर्ड्स काय आहेत, स्पेशल कीवर्ड्स कोण म्हणजे किती स्पेशल कीवर्ड्स आहेत, त्यानंतर ते स्पेशल कीवर्ड्स का आहेत हे देखील या ठिकाणी विचारलेलं आहे. याचंही उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे आपला, पायथन कीवर्ड्स आर केस सेन्सिटिव्ह ऑर नॉट. पायथन कीवर्ड्स केस सेन्सिटिव्ह आहेत का नाही हे देखील या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो हे सर्व आपलं शिकवलेलं आहे. तुम्ही याची रिव्हिजन करा आणि मित्रांनो असंच व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.